नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग FY BA विषय व्यावहारिक व उपयोजित मराठी, घटक क्रमांक 3, प्रगत भाषिक कौशल्य, प्रकरण 1, सारांश लेखन. मी प्राध्यापक VN बागलावे. मागच्या तासाला आपण सारांश लेखन म्हणजे काय, त्याची संकल्पना काय आहे आणि स्वरूप सारांश लेखनाचे काय आहे याविषयी आपण चर्चा केलेली होती. यानंतर सारांश लेखनाचे काही तंत्र आहेत, ते तंत्र विकसित करावयाचे असेल तर कोणकोणत्या गोष्टींची गरज आहे त्याचा आज आपण विचार करू. तर सारांश लेखनाचे तंत्र. आता यामध्ये सर्वप्रथम आपल्याला काय करायचे आहे की दिलेला उतारा किमान 2 ते 3 वेळा वाचन करावयाचे आहेत आणि ते वाचन सुद्धा काळजीपूर्वकच केले पाहिजेत. परत दुसऱ्या वाचनात अनावश्यक शब्द मात्र वगळून टाकायचे आहेत, त्याला बाजूला करून टाकायचे आहेत व आवश्यक तेवढेच शब्द सारांशासाठी तुम्हाला घ्यावयाचे आहेत. उतार्यातील समान अर्थाचे जे जे काही शब्द येईल ते प्रथम शोधा व त्यापैकी एकच ठेवा. मात्र हे करीत असताना उतार्यातील महत्वाचे शब्द मात्र तसेच तुम्हाला ठेवावयाचे आहेत, ते शब्द मात्र गाळता कामा नयेत. जर असे झाले तर मात्र ज्या उतार्याचा अर्थ जे पाहिजे आहे तो मात्र त्या अर्थ न जुळता त्याचा अनर्थ किंवा अविचार सुद्धा त्या उतार्यामध्ये येऊ शकतो. आता काही गोष्टी या उतार्यातील असतात, त्याच्यामध्येच काही शब्द हे संस्कृत प्रचूर जर असेल किंवा क्लिष्ट शब्द असेल, त्या शब्दांचा अर्थ मात्र प्रथम तुम्हाला समजवून घ्यायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला पर्यायी सोपे शब्द जर तुम्हाला निवडता येत असेल तर तसं तुम्हाला ते योजता येईल. आणि त्या उतार्याचे मर्म जे काही आहेत, त्याचा आशय, मध्यवर्ती विचार, लेखकाचा हेतू काय आहे तोही तुम्हाला आधी समजून घ्यावयाचा आहे. जमेल तितक्या वाक्यांचा सारांश करत चला. यासाठी प्रत्येक वाक्य आवश्यक व अनावश्यक शब्दांच्या कोष्टकात भरा, म्हणजे त्याचे एक प्रकारे वर्गीकरण 2 भागात त्याचे विभाजन करा आणि मग तुम्हाला त्याचं संक्षिप्त रूप तयार करणे एक सोपे जाईल. कच्चा संक्षिप्त आराखडा तुम्हाला सुद्धा तसं करणे क्रमप्राप्त आहेत. कच्चे पण संक्षिप्त टिपण तुम्हाला तयार करावयाचे आहेत. आराखड्यावरून कच्च्या मसुद्याचे लेखन करा आणि त्यासाठी काही शब्दांची तुम्हाला गरज पडेल तशी शब्द ही योजना तुम्ही करू शकता. तीही शब्दरचना ही स्वतःच्या भाषेत केली तरी चालेल. आता शीर्षकासाठी तुम्हाला 2 ते 3 पर्यायी शब्दांची योजना शीर्षकासाठी करावयाची असते. हे तुम्हाला मागच्या तासालाही सांगितलेलं होतं. स्वभाषेत अंतिम लेखन करा. स्वतःच्या भाषेत जी तुमची भाषा आहे लेखनाची, त्या भाषेत तुम्ही लेखन केलं तरी मात्र ही चालेल. आणि हे सगळं झाल्यानंतर त्या उतार्याला समर्पक असं शीर्षक द्यायला मात्र विसरू नका, ते तुम्ही दिलंच पाहिजे. ही झाली काही सारांश लेखनाची तंत्रे. आता याशिवाय आपल्याला सार लेखनासाठी काही सूचनाही काही मंडळींनी केली आहेत, की जी साहित्यकार मंडळी आहेत, सारांश लेखनासंबंधित जी जाणकार मंडळी आहे, त्यांनी सारांश लेखनासाठी सुद्धा काही सूचना केल्या आहेत. त्या जवळपास त्या तंत्राच्या मिळत्या जुळत्याच आहेत. आता सारांश लेखनासाठी किंवा सार लेखनासाठी काही सूचना आपल्याला पाळावयाच्या आहेत, की जर तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेसाठी बसणार असेल तर त्या स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा सारांश लेखनाचे उतारे येत असतात. मग ते क्लर्क ग्रेडेशनच्या परीक्षा असो, MPSC परीक्षा असो की UPSC परीक्षा असो, कुठल्याही परीक्षा असो,
त्या परीक्षेमध्ये जवळपास 1-2 सारांश लेखनाची उतारे ही येत असतात. त्यासाठी काळजीपूर्वक या तंत्राचा तुम्हाला वापर करावा लागेल किंवा सराव लेखनासाठी ज्या काही सूचना मी दिलेल्या आहेत त्या सूचनांचंही तुम्हाला पालन करता येईल की जेणेकरून तुमचा सारांश लेखन हे उत्कृष्ट दर्जाचे होईल, यात मात्र शंका नाही. तर सर्वप्रथम एखादा उतारा वाचन केल्यानंतर उतार्याचा सारांश आपल्याला नक्की करता येईल याबद्दल स्वतः मात्र एक सकारात्मक विश्वास बाळगा. होकारात्मक राहा, बी पॉझिटिव्ह राहा आणि त्या स्वरूपात तुमचं लेखन असलं पाहिजे. उतार्यातील एकेरी व दुहेरी अवतरण काढून त्यातील विचार साध्या व विधानात्मक पद्धतीने निवेदन करा. उतार्यात एखाद्या लेखकाचा जर उतारा त्याने दिलेला असेल, उदाहरणार्थ एखाद्या नाशी फडके यांचा एखादा उतारा परीक्षेसाठी दिलेला असेल, अभ्यासासाठी दिलेला असेल, त्याच्यामध्ये नाशी फडके यांचे जर विचार दिलेला असेल, त्यांचं मत जर दिले असेल तर ते मत दुहेरी अवतरण चिन्हात जर असेल तर ते मात्र त्यांचा जो विचार आहे तितका जो मत आहे ते तुम्ही आपल्या शब्दामध्ये, मोजक्या शब्दामध्ये तुम्ही ते मांडू शकता. संवाद संभाषणात्मक उतार्याचा मतितार्थ लक्षात घेऊन तुम्हाला संक्षिप्तपणे निवेदन करता आलं पाहिजे, तसे ते तुम्हाला करावे लागेल. उतार्यातील अनेक पर्यायी समानार्थी विशेषणे लक्षात घेऊन एकच सर्वसमावेशक विशेषण योजा. विचार स्पष्ट करणारे अनेक उपमा दृष्टांत बाजूला ठेवून मूळ आशय लक्षात घ्या. मूळ आशय त्या उतार्याचा काय आहे हे मात्र आधी लक्षात घ्या. आता त्या उतार्यामध्ये काही मिश्र वाक्य असतील किंवा मिश्र भाषेतील उतार्यांचे साध्या मराठीत नेमकेपणे लेखन करा, म्हणजे तुमचं सारांश लेखन हे परिपूर्ण होईल. सारांश करताना स्वतः पुन्हा सर्जनकृती किंवा सर्जन करू नका, किंवा नवीन कलाकृती आपल्याला तयार करायची आहेत किंवा आपला विचार तो मांडावयाचा आहे असं मात्र करू नका. तर जसा उतार्याचा जो विचार आहे तोच विचार तुम्हाला सारांश रूपाने मात्र त्याचं प्रगटीकरण करता आलं पाहिजे, तसं मांडता आलं पाहिजे. मूळ उतार्याचा 1/3 सारांश करा व उतार्यास मात्र शीर्षक द्या. हे आपण मागच्या तासालाही लक्षात घेतलं होतं. जर एखादा 100 शब्दांचा जर उतारा दिलेला असेल तर त्याला 1/3 करताना 30 ते किमान 40 शब्दांचा तो सारांश असला पाहिजे. अवघड शब्दाऐवजी सोपे शब्द वापरा. अनेक वाक्यांचा आशय मिश्र किंवा संयुक्त वाक्यात घेण्याचा प्रयत्न करा. मात्र व आणि परंतु या अव्ययाने जोडून संपूर्ण एकच वाक्य मात्र करू नका. तर वाक्य छोटी पण मात्र सुटसुटीत लिहा. आवश्यक ते सर्व हवे व अनावश्यक ते काही नको अशा पद्धतीने तुमचा सारांश हा झाला पाहिजे. आता आपण वरील गोष्टी ह्या जर लक्षात ठेवल्या, सार लेखन आपल्याला सुयोग्य रीतीने, सोप्या रीतीने सुद्धा तुम्हाला करता येऊ शकते. त्यानंतर एक सार लेखन ही एक कला आहे किंवा कौशल्य आहे. ते कसे काय थोडक्यात आपण एक लक्षात घेऊ. सार लेखन एक कौशल्य आहे, ती एक कला आहेत असं आपण म्हणतो. एखाद्या गोष्टीचे वारंवार सराव केल्याने इच्छित कौशल्य आपण आत्मसात करू शकतो. जसं आपण असं म्हणतो की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. एखाद्या गोष्टीचा सराव केल्याने आणि वारंवार ते केल्याने ते मात्र साध्य होऊ शकते. या अर्थानेच कौशल्य म्हणजेच एक प्रकारे कमी वेळात तेच काम व्यवस्थित, जलद व नेमकेपणाने करता येणे होय. आता कौशल्य प्राप्त करण्यासाठी त्या कामाचे स्वरूप समजून घेऊन त्याचे विश्लेषण आणि वर्गीकरण पारदर्शीपणे करावे लागेल. आता सार लेखनात मुद्देसूदपणा
आणि क्रमबद्धता आणण्यासाठी प्रथम प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. वारंवार तीच ती गोष्ट केल्याने त्याचा सराव होतो. आकलन, आत्मसातीकरण आणि सराव या क्रमाने एखादे कौशल्य आपण ते शिकू शकतो. खरे तर सार काढण्याची वृत्ती उपजतपणे आपल्यापैकी अनेकांमध्ये असते. ती एक कला आहे. बऱ्याच जणांना ती एक कला आहे, ती सहज जमून जाते. आता पहा, एखादा आपण प्रसंग जर घेतला, एखाद्या प्रसंगातील आपल्या आंगिक आणि वाचिक प्रतिक्रिया या सार प्रवृत्तीच्या निदर्शक असतात. सार प्रवृत्तीच्या एक निदर्शक असतात. उदाहरण घ्यावायचे तर नापसंतीचे चेहऱ्यावरील भाव. आपल्याला जी वस्तू किंवा जे नको आहेत ते सांगत असताना शब्दांची गरज पडत नाही. एखादा आपण भाव व्यक्त करू शकतो. कधी कधी तिरकस भाष्य करणे, उद्धट उत्तरे देणे इत्यादी भाव हे स्वार स्वरूपाचेच लक्षण म्हणता येईल. थोडक्यात की आपण भाषेपेक्षाही, शब्द आणि बोलण्यापेक्षा सुद्धा एखादा भाव व्यक्त, शारीरिक भाव व्यक्त करून सुद्धा आपलं म्हणणं आपण पुढच्यांना सांगू शकतो, पटवून दाखवू शकतो. तरी देखील सार लेखन हे प्रामुख्याने भाषिक कौशल्य म्हणून ओळखले जाते. म्हणूनच भाषेचे माध्यम म्हणून जेथे जेथे वापर केला जातो तेथे तेथे अनेक प्रसंगी सारलेखन हे करावे लागते. अशा वेळी कामाचे तंत्र शिकून सरावाने त्याचे कौशल्यात रूपांतर करणे हे आवश्यक आहे. याचा अर्थ सारलेखन ही उपजत गोष्ट नसून ती शिक्षणाने किंवा प्रयत्नाने प्राप्त होणारी एक अर्जित, संपादित गोष्ट आहे असंही आपल्याला एक म्हणता येईल. म्हणजे जन्मजात ती शक्ती आपल्यामध्ये असतेच असं नाही, पण प्रयत्नाने, जसं आपण म्हणालो सुरुवातीला की प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट, त्या प्रकारे आपण सरावाने, प्रयत्नाने ती गोष्ट आपल्याला साध्य करता येऊ शकते आणि आपण तसं करू शकतो. फक्त आपली इच्छाशक्ती मात्र प्रबळ असली पाहिजेत. आपण किती अचूक व अविलंब विचार करू शकतो हे सार काढण्याच्या आपल्या कौशल्यावरच अवलंबून असते. दुसऱ्याने मांडलेला विचार स्वतःच्या शब्दात व थोडक्यात मात्र नेटकेपणाने मांडता येण्याचे हे एक भाषिक नैपुण्य सरावानेच आपल्याला साध्य करता येऊ शकते. हेही मात्र तितकेच शक्य आहेत. एखादी गोष्ट प्रत्येकाला जमतेच किंवा जन्मजात साध्य असतेच असं नाही, ती प्रयत्नानेही साध्य करता येते. असंच प्रकारे हे सारलेखन ही एक कला आहे. सारांश लेखन हे एक कौशल्य आहे. ते कलात्मक रीतीने साध्य करण्याची जी वृत्ती आहे ती माणसाला, व्यक्तीला, विद्यार्थ्याला, परीक्षार्थीला ती आत्मसात मात्र सरावाने करता येऊ शकते. इतकेच. आजच्या तासाला आपण इथेच थांबू. पुढच्या तासाला आपण एखाद्या उतार्याचा नमुना लक्षात घेऊ आणि आजच्या या तासाला मी इथेच थांबतो. धन्यवाद.